हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर नवीन दिवसाच्या नवीन तुम्हाला शुभेच्छा. आणि बघा हा सनराईज आमच्या घराच्या बाल्कनीतून किती सुंदर दिसतो. ऍक्च्युली ते मध्ये खांब येते त्यामुळं मला ते सनराईज तुम्हाला दाखवता येत नाहीये, पण खूप छान सुंदर असं दृश्य असतं. सकाळी उठल्यानंतर असं मनमोहक दृश्य आमच्या बाल्कनीतून आम्हाला बघायला मिळतं. तर आज आम्ही चाललो आहे भीमाशंकरला आणि सकाळचे वाजलेले आहेत 7. ऍक्च्युली आम्ही 5 वाजताच उठून बसलेलं आहे लवकर जायचं म्हणून, पण आरुष आमचा लवकर आवरत नाहीये त्यामुळे आता 7 वाजले तरी अजून आम्ही निघालेलो नाहीये. जस्ट आता निघूच 10 मिनिटांमध्ये. भीमाशंकर बद्दल बोलण्याआधी भीमाशंकर हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि ज्योतिर्लिंग म्हणजे काय हे याची आधी आपण माहिती घेऊ थोडी. ज्योतिर्लिंग हे एक पवित्र हिंदू धर्माचं प्रतीक आहे की जे हिंदू धर्मामधले जे प्रमुख देवता आहेत त्यांच्यापैकी एक भगवान शिवशंकर यांचं प्रतिनिधित्व करते. हिंदू पौराणिक कथेनुसार असं म्हणलं जातं की ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे स्वरूप आहेत जे सर्वात शक्तिशाली आणि आशीर्वाद देण्यास आणि इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानले जातात. ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली तर त्याच्याशी रिलेटेड एक कथा सांगण्यात येते की ज्यामध्ये भगवान शिव बाणासूर आणि अंधकासूर या 2 राक्षसांचा अहंकार नष्ट करण्यासाठी प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले आणि भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग म्हणून हे स्वरूप भारतभरात 12 वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे सांगितले जाते, ज्यांना आता 12 ज्योतिर्लिंग तीर्थस्थान मानले जाते. आणि ही तीर्थक्षेत्रे भगवान शिवाची सर्वात पवित्र अशी पूजास्थळे मानली जातात आणि दरवर्षी हजारो लाखो भक्त भेट देतात. आणि हे 12 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आमच्या घरापासून ऑलमोस्ट किती किलोमीटर आहे? 110 किलोमीटर आहे भीमाशंकर आणि 2.25 तास दाखवत आहे. लेट्स सी आता किती वेळ होतोय. आणि आम्हाला निघायला वाजले 7:45 सकाळचे. आता मी मस्त हायवे सोडला. आता इथून जवळजवळ 58 किलोमीटर आहे. रस्ता संपतच नाहीये कधी बसून. हो ना. इथे असं आम्ही पार्किंग केलं बघा इकडे. जय श्रीराम. पार्किंग केलं आम्ही आता इथं. जय श्रीराम. मग बाबा कसं वाटतंय तुम्हाला? बेस्ट वाटतंय ना? आरुष भीमाशंकरला आल्यावर कसं वाटतंय? छान वाटतंय. ऍक्च्युली लॉंग विकेंडला गेलो होतो त्यामुळे भयानक अशी गर्दी होती तिथे. तरी आम्ही विचारलं की तिकडे काही VIP पासेस वगैरे मिळतील का म्हणून, पण तशी कुठल्याही प्रकारचे VIP पासेस त्यांनी बंद केलेले आहेत. त्यामुळं नॉर्मल जी क्यू होती त्याच्यामध्येच आम्ही उभे राहिलो. तर ऑलमोस्ट आम्हाला 4 तास टोटल लागले दर्शनासाठी. तर सांगायचा हेतू हा की जर तुम्ही जाणार असाल तर एखाद दिवस रजा वगैरे काढून जावा, किंवा ज्यावेळी कमी रश असेल अशा वेळी जावा, किंवा नॉर्मल विकेंड असेल त्यावेळी पण जाऊ शकता. पण सोमवार वगैरे असेल तर शक्यतो अवॉइड करा. नाहीतर अर्ली मॉर्निंग शक्य असेल तर अर्ली मॉर्निंग जावा, म्हणजे तुम्हाला इतकी भीड लागणार नाही. पण मंदिर छान आहे. मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम वगैरे चालू आहे, थोडंफार बांधकाम वगैरे चालू आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आम्ही मस्त रांगेत उभारलो, पण आम्ही सगळेजण होतो फॅमिली, त्यामुळं आम्हाला 4 तास कसे गेले हे आमच्या लक्षात नाही आलं. पण छान सुंदर होतं. असे पूजेचं वगैरे तुम्हाला सगळ्या प्रकारचं साहित्य इथं मिळेल. त्याचप्रकारे हार मिळतील. 500 सुट्टे आहेत का तुमच्याकडे? आहेत ना. किती देऊ? 50चे 100चे? 100चे. उपवासाला चालतं का हे? फळे रात्र कसे असतात तसं जमिनीमध्ये 20 का देतो? कंदमूळ म्हणतात नाही ना? थँक्यू. 20 का देतो? पूर्ण जंगलामध्येच हे ॲक्च्युली देवस्थान आहे. आणि गाडी पार्क जिथं आपण करतो तर असे 5 पार्किंग आहेत आणि
त्या 5 ज्या पार्किंगचे स्पॉट आहेत तिथून ते मंदिरापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या बसेस अवेलेबल आहेत. मला वाटते साधारण 10 रुपये पर पर्सन काहीतरी बसेसचे घेतात चार्जेस, आणि सारख्या बसेस असतात. तर तिकडे तुम्ही गाडी पार्क करून बसनी मंदिरापर्यंत येऊ शकता. नाही ते खरं आणि स्पष्ट सांगायचं झालं तर कुठल्याही प्रकारचं नियोजन इथं नाहीये, आणि सगळे एका लाईनमध्ये उभे असतात. पण बरेचसे लोक मध्ये मध्ये येतात आणि मध्येच येऊन नंबर लावतात आणि मधूनच ते रांगेत घुसतात आणि चालू असतं हा सगळा प्रकार. भांडणं वगैरे असला हा प्रकार इथे चालू असतो. मंदिराचं वगैरे काम चालू आहे आणि याचं पण त्यांचं नियोजन चालू आहे. कदाचित थोडे दिवस लागतील सगळे काही प्रोसेस व्यवस्थित व्हायला. जागोजागी तुम्हाला खायचे पदार्थ वगैरे मिळतील. लिंबू सरबत असेल, ज्यूसेस असतील तर हे मिळेल. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता ऑलमोस्ट 3 तास झाला आम्ही रांगेत आहे आणि आता हे असं वरती शेड आहे आरुष, आणि असे आतमध्ये पण शॉप वगैरे आहे तिथे. अशा प्रकारे आमचं 4 तासानंतर मस्त असं देवाचं दर्शन झालं. ॲक्च्युली मंदिरामध्ये जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि खूपच लॉंग असा वीकेंड असल्यामुळं चांगलीच गर्दी होती. तर तुम्हीही छान असा प्लॅन करू शकता आणि इथे ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. येताना बराच वेळ, बरेच किलोमीटर हे असंच ट्रॅफिक होतं. तर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की प्लॅन करू शकता. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज.